नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आहे बीड रेल्वे स्टेशनला. मागं आलो होतो 10 दिवसापूर्वी. तेव्हा बीड रेल्वे स्टेशनला बरंच काम चालू होतं, तुम्हाला दाखवलं होतं. आणि यावेळेस आलो आहे तर एक नवीन अपडेट घेऊन आलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवलंच मी. तर बघत राहा पुढे. तर चला बघूयात. बघा, आपण गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा इथं हे सिमेंटचं काम चालू होतं. आता हे सिमेंटचं काम तर पूर्ण झालेलं आहे. आता यावर ते स्टाईल वगैरे टाकणार आहेत. तेव्हा हे ग्रिलचं काम हे चालू होतं गेल्या वेळेस. आता हे ग्रिल बसवलेत आणि यावर कलरही मारण्याचं काम चालू आहे. आणि हे बघा, हे स्टाईल वगैरे आणून ठेवलेले आहेत तिथं. आणि ह्या आता इथं ह्या लावणार आहेत. आणि हे 2 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे, जो अर्धाच बनवलेला होता इथपर्यंत, तर त्याची आता लांबी वाढवली गेलेली आहे. हे बघा, इथपर्यंत. गेल्या साल होतं तेव्हा हे काम नव्हतं 10 दिवसापूर्वी. आता हे बरंच काम झालेलं आहे आणि हे आता भराव करण्याचं काम चालू झालेलं आहे बघा. हे बघा मित्रांनो, हे 2 नंबरचं जे प्लॅटफॉर्म आहे, तर प्लॅटफॉर्मचं आता बघा कसं काम चालू आहे. इलेक्ट्रिफिकेशनचं तर 2 लाईनचं काम तर झालेलं आहे, 1 नंबर आणि 2 नंबरचं पूर्ण. आता जे प्लॅटफॉर्म वाढवला गेलेला आहे, त्यानंतर 3 नंबर आणि 4 नंबर जी लाईन चालू होईल, त्यालाही पुढे चालून इलेक्ट्रिफिकेशन होईलच. पण अजून तर काही त्याचं काहीच नाही आहे. हे बघा मित्रांनो, हे खाचे वगैरे पाडलेले आहेत बघा, हे सिमेंटचं जे केलेले आहेत. तर इथं जे आत्ता दाखवलं होतं मी, जे स्टाईल्स ब्लॉक आहेत, ते ब्लॉक इथं लावणार आहेत. जे रेल्वे स्टेशनला जे पिवळ्या कलरचं जे लावलेलं आहेत ब्लॉक्स मध्ये लाईनमध्ये, त्या प्रकारे लावणार आहेत. आणि हे बघा, हे कलरचं कामही झालेलं आहे अर्ध. आणि इथे बघा, हे प्लॅटफॉर्मचं हे जे आहे, पटरीवर जे खडी वगैरे आहे त्याची लेवल केली जात आहे. कारण आता एक नवीन अपडेट आलेली आहे की बीड ते वडवणी जी आहे त्याची CRS टेस्टिंग होणार आहे. आणि ती कधी होणार आहे तर त्याची तारीखही आता आलेली आहे. तर तुम्हाला ते सांगतो मी मित्रांनो. तर ती तारीख आहे 6 डिसेंबर अशी तारीख आहे त्याची. म्हणजे उद्याच आहे, शनिवारी. तर उद्या त्याची CRS टेस्टिंग होणार आहे, बीड ते वडवणी अशी. हे अशा प्रकारे आपलं बीडचं रेल्वे स्टेशन आहे. गेल्या वेळेस तुम्हाला बरेच नवीन कामं दाखवली होती, तेच कामं चालू आहेत. आता प्रोग्रेस आहे त्या कामामध्ये. गेल्या वेळेस जे कामं थोडे दिसत होते, आता भरलेले दिसत आहेत आणि भरपूर काम झालेलं आहे असं दिसत आहे. तर मित्रांनो, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे की आता बीड ते वडवणीपर्यंत CRS टेस्ट होणार आहे. आणि लवकरच बीड ते वडवणी ही डेमो ट्रेन चालू होईल. मला वाटतं कदाचित 1 महिन्यात होऊ शकते, नवीन वर्षात किंवा मग जानेवारीमध्ये. तारीख कन्फर्म झाल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल मित्रांनो. तर बघा, हे प्लॅटफॉर्म आता खूप मोठा झालेला आहे आपला. हा खूपच प्रशस्त आणि खूपच मोठा दिसतो आहे प्लॅटफॉर्म. हे बघा मित्रांनो, ही खडी वगैरे टाकलेली आहे. जे पटरी आहे त्या पटरीचं आता बॅलेन्सिंग चालू आहे. ती खडी टाकून आता याच्यावर बॅलेन्स केलं जाईल. खडी व्यवस्थित अशी पटरी खाली लावली जाईल, जेणेकरून पटरी ही एकदम स्टेबल राहील. आणि हे बघा, पुढे जे प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्म इथपर्यंत वाढवला गेलेला आहे. जो 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे त्याच लेवलला आहे
2 नंबरचा प्लॅटफॉर्म केलेला आहे. आणि मित्रांनो, हे प्लॅटफॉर्मची लांबी कदाचित मला असं वाटतं बरं का, माझ्या माहितीच तो तर 500 मीटर काहीतरी प्लॅटफॉर्मची लांबी असते बघा कदाचित. कुणाला माहीत असेल तर मला सांगा, नक्कीच कमेंट करा आणि खरंच सांगा की खरंच ही प्लॅटफॉर्मची लांबी ही 500 मीटरपर्यंत असते का त्यापेक्षाही जास्त असते, काय असते ते मला सांगाच. तरी माझ्या मते तर असेल 500 मीटरपर्यंत. तर असं काम चालू आहे आणि हे काम आता युद्धगतीवर आणि युद्ध पातळीवर चालू आहे, जोरदार चालू आहे काम हे. पण इच्छा एवढीच आहे की आता परळीपर्यंत लवकरात लवकर जी ही लाईन आहे ती जोडली जावी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या चालू व्हाव्यात. म्हणजे आपल्या बीडसाठी आणि बीड शहरवासियांसाठी, खरं तर बीड जिल्ह्यासाठीच खरंच खूप महत्त्वाचं हे होऊन जाईल रेल्वे लाईन. आणि त्याहीपेक्षा आणखीन एक रेल्वे लाईन विचाराधीन आहे, जी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड आणि जालना किंवा संभाजीनगर आणि ते जळगाव अशी रेल्वे लाईन आहे. पण ती अजून विचाराधीनच आहे, एवढं काही म्हणजे अजून त्याचं प्रोग्रेस नाही आहे. पण ते जर झाली तर खरंच बीडला एक खूप मोठं स्टेशन तयार होईल आणि भारतामध्ये कुठेही जाता येईल. खरंच खूप छान वाटतंय हे काम होताना बघताना दिसताना. हे बघा इथपर्यंत प्लॅटफॉर्म येणार आहे. हा जो प्लॅटफॉर्म आहे इथपर्यंत, हे बघा, हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे ब्लॉक्स लावलेले आहेत त्या खाच्यामध्ये, जे सिमेंटचं पहिलं जे भराव केलेला आहे त्यामध्ये. आणि हे बघा, हे फरशा ज्या आहेत ह्या फरशा इथं लावल्या जातात आणि ह्या अशाच इथून जे ब्लॉक्स केलेले आहेत ते अशाच लावत लावत बीड रेल्वे स्टेशनपर्यंत लावत जाणार आहे. हे बघा मित्रांनो, इकडं पॉवर हाऊसचंही काम चालू आहे. मागच्या ह्याच्यात मी पॉवर हाऊसचं तुम्हाला माहिती दिली होती, बघू शकता. जवळपास पॉवर हाऊसचं काम तर पूर्ण झालेलंच आहे. तर मित्रांनो, अपडेट एवढीच होती जी तुम्हाला द्यायची होती. आणि इथल्या कामाची अपडेट तर मी तुम्हाला मागेच दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तरी ही नवीन अजून प्रोग्रेस जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. अजूनही पुढे बरेच प्रोग्रेस होईल, तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर चला, पुढच्या वेळेस अजून नवीन अपडेट घेऊन मी तुम्हाला येईल मी दाखवायला. तर तुमची रजा घेतो आणि तुम्हाला आणखीन नवीन नवीन अपडेट देण्यासाठी अजून पुढे काम चालू करतो. तुमचं खरंच खूप धन्यवाद. तुम्ही जे लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट आणि शेअर करून जे तुमचं जी विश्वास दाखवतात आम्हाला, तर ते माझ्यासाठी खरंच खूप छान आहे, खूप चांगलं वाटतं. आणि नवीन अजून काही काम करण्यासाठी एक नवीन तुमचं उमेद मिळते. तर खरंच मनापासून सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेवटी खरंच सांगतो मनापासून सबस्क्राईबही करा. तर चला, येतो मी, भेटूयात पुढच्या नवीन अपडेटमध्ये.